कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं अप्पे? अप्पे काय झालं मला कळतंय, तुला त्रास होतो हे पण कळतंय मला, आणि वहिनी मुद्दाम करतात ते पण कळतंय, पण आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे। त्यांचं ठीक आहे अर्जुन। अमोल काय बाळा, काकी कशी आहे? बाबा आई मोठी माय एकदम छान आहे। बरं ठीक, चला आवरा आता झोपायचे। हा पळा। बाबा अरे मी असं झोपणार आहे। अमोल आगाऊपणा करू नकोस हा। अर्जुन तू त्याला घेऊन जा आणि त्याला फ्रेश व्हायला सांग। आळशी झालाय रे खूप, तसंच झोपेल तो। मा अगं तू बाबाला काय सांगतेस? त्यापेक्षा मी करतो ना, कारण मी ठरवले की मी असेपर्यंत कुणाला टेन्शन देणार नाही। एक मिनिट, मी असेपर्यंत म्हणजे तू कुठे जाणार आहेस? अगं सॉरी मा, मी चुकून बोललं ग। मी तू पुढे कुणाला टेन्शन देणार नाही असं म्हणायचं होतं। बर चला आवरा, पळा आता चला। हो बाबा। सावकाश सावकाश। अर्जुन अमोल जरा वेगळं वाटतोय का रे तुला? नाही ग, असं नाही काय, तुला असं का वाटतंय? माहित नाही पण असं वेगळंच वागतोय तो। सावकाश। मा बाबा चल झोपूया। हो झोपा। बर मा बाबा हात द्या। अरे मा बाबा तुम्ही हात झोपणार अशी राहू द्या। अमोल अरे काय झालंय तुला? तू असं का वागतोयस? अगं मा तुमच्या दोघांची हात अशी एकत्र असले की मला असं वाटतं की तुम्ही दोघे एकत्र आहात। अमोल अरे काय कुठे हरवलायस? मा बाबा मी किती लक्की आहे ना, कारण मला तुमच्यासारखे काळजी करणारे मा आणि बाबा मिळाले। अरे सगळ्यांचेच मा बाबा काळजी घेतात बाळा। हो पण इथे मला 3 आजोबा आहेत, मोठी मा मोठे बाबा आणि खूप प्रेम करणारे माझे मोमा मामा पण आहेत। मग सांग बाबा आहे की नाही मी लक्की? हो आहेस तू लकी। हा अमोल पण ही सगळी माणसं तू तुझ्या प्रेमाने कमवलीयस आणि आम्ही सगळे कायम तुझ्या सोबत आहोत। हा पण अमोल बाळा मला तू एक गोष्ट सांग, तू आज एकदम असं मोठ्या माणसासारखं का बोलतोयस? कारण बाबा अरे मी मोठा होणार आहे ना। काहीतरी बडबड करतोय, झोप आता लवकर चला। मा बाबा तुम्ही दोघे असेच माझ्या बरोबर झोपा। चला झोपा आता, उद्या सकाळी स्कूलला जायचंय ना। हो बाबा गुड नाईट। गुड नाईट। हो ना। हाँ किती वेळ झालं मी तुला आवाज देतोय, उद्याला काय झालं ग तुला? हो पण तुम्ही एवढी चिडचिड का करताय? चिडचिड नाही करत मी, मला लॅपटॉपचा चार्जर दे। हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते, कोणाचाही राग तुम्ही माझ्यावर नाही काढायचा। तुम्हाला काय झालं ना ते आधी सांगा। रुपाली ते काय बोलल्या बघितलं का? स्वतःला मूल होत नाही म्हणून आता अमोल माझ्या बरोबर राहणार। वा अमोलला बरोबर गोळात घेतलं या बाईनं। मला तर वाटतं ही सगळी नाटकं चालू आहेत त्यांची। हो मला पण काहीच कळत नाहीये हो। या रुपाली त्यांनी अचानक काहीतरी नवीनच सुरू केलंय। पहिल्यापासून अशाच वागत आलेत बघ या, पोटात एक आणि पोटात एक। हे बघा तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका, आपल्याला काय झालंय ते नेमकं अजून माहित नाहीये। अगं अजून काय माहित असायचं आहे? अमोलला दिदीन दाजींपासून लांब करायचं काम चालू आहे त्यांचं। एवढं न करण्यात पण येडा नाही मी।
अहो, पण तुम्ही हे सगळं कशावरून बोलताय? अगं त्यांना बाळ होणार नाही हे काय त्यांना आत्ता माहित आहे का? मग मागचं उकरून काढायची काय गरज आहे? अमोलच्या जवळ जायचं फक्त कारण पाहिजे यांना. अहो, तुम्ही जर हळू बोला ना, हे जर कोणी ऐकलं तर बरं नाही वाटणार. ऐकू दे ग. घरात राहण्यासाठी नीट वागीन, सगळ्यांची काळजी घेईन अशी वचनं दिली आणि आता आम्हाला स्वतःकडे ओढून घेण्याचं काम चालू आहे यांचं. अमोलला आहे ना जाणून बुजून इमोशनल करतात त्या. बरोबर आहे, पण मग छोटी सरकार इमोशनल का होत आहेत मला तेच कळत नाही. खरं तुझं मन. रुपाली ताई अमोलला स्वतःकडे जरी ओढत असल्या ना तरी अमोल का त्यांची बाजू घेतोय काय कळणं झाले बघ. अगं आजकाल तो बोलाय पण त्यांच्यासारखं लागलाय. हो ना, तुम्ही आत्ताच बघा. तुम्ही रुपाली त्यांना दोष देताय, पण छोटे सरकार स्वतः म्हणाले की मी मोठ्या माबरोबर आहे. अमोलनंच त्यांना इकडं आणलं आणि आता सोबत राहायची पण परवानगी दिली. नक्की काय विषय आहे काय कळायला मार्ग नाही बघ. अमोल बोलल्यामुळे दिदीला आणि दाजींना पण काय बोलता नाही आलं. बरं बघू, मला चार्जर दे. हे म्हणतायत ते खरंय. स्वतःच्या माबापांना इतका त्रास होत असताना छोटे सरकार ते रुपाली त्यांची बाजू का घेत आहेत? हो ना. हो आले. आता ही शेवटची गोळी. हा पण मोठी मामा गोळी आवडत नाहीत. अमोल बाळा, आता आपल्याला लवकर बरं व्हायचंय की नाही, मग ह्या गोळ्या खाव्याच लागतील ना. हो मोठी मा, मी सगळे औषध घेईन. शहाणं माझं बाळ. आणि अमोल, घरात आहे ना तू सगळ्यांसमोर नॉर्मल राहा, म्हणजे कोणाला काही शंका नको यायला. अगं मोठी मा, सगळे एकदम ओके आहेत. कुणाला काही शंका येत नाही. ठीक आहे. आणि अमोल ऐक बाळा, म्हणजे तुला जर काही त्रास झाला ना तर तू मला येऊन सांगा, घरात बाकी कोणाला काही सांगू नकोस. यस मोठी मा, डन. अर्जुन, अरे पण असं कसं सगळं ठीक होईल? मला ना असं वाटतं की आपण पालक म्हणून अमोलसाठी खरंच कमी पडतोय. आपल्या अगदीच तसं नाही म्हणता येणार, पण काही चुका आहेत आपल्या, पण त्या सांभाळणं आपल्याच हातात आहे. आता सगळ्यात जास्त गरजेचं काय माहितीये, आपण जास्तीत जास्त वेळ अमोल बरोबर घालवू. म्हणजे आपण मला सांगा, आपण अमोल बरोबर किती वेळ घालवतो दिवसातला? खूप कमी वेळ, सकाळी संध्याकाळी. सरळ सरळ आहे. तो आपली कमतरता कोणाकडून तरी भरून काढणारच ना. खरं सांगायचं म्हणलं ना तर आपली कमतरता तो वहिनीकडून भरून काढतो. हो, मला पण तेच वाटतंय. म्हणूनच असं सकाळी सकाळी त्यांच्याकडे गेला ना तो. कामातून वेळ काढलाच पाहिजे. मी तुला पहिल्यापासून हेच सांगतो. आता सगळ्यात जास्त गरजेचं हेच आहे की आपण आपल्या शेड्यूलमधून जास्तीत जास्त वेळ अमोलसाठी द्यायचा. हो, मला पण कळतंय हे. अर्जुन, या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आता. बरं ठीक आहे, मी आहे खाली, तू आवरून ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.